श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आज आपण 5वा श्लोक बघणार आहोत. आधी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं भगवंतांनी खूप वर्णन केलं, पण तरीही वारंवार भगवान त्याचं वर्णन अधिकाधिक सगळ्यांना स्पष्ट व्हावं अर्जुनाला म्हणून सांगतायत. आधी क्षेत्राचं वर्णन सांगितलं, मग क्षेत्रज्ञाचं सांगितलं. आता परत क्षेत्राचं वर्णन सांगतात आणि याच्या पुढे परत आणखी क्षेत्रज्ञाचं वर्णन सांगतात. याचं कारण काय? तर निरनिराळ्या ग्रंथाचं प्रमाण देऊन ते सांगतायत. म्हणजे आपल्या बोलण्याला ग्रंथाचं शास्त्र प्रमाण पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, आप्तवाक्य प्रमाण, शास्त्र प्रमाण. तर शास्त्राचं प्रमाण भगवान देत आहेत. वेद, ऋषी आणि ब्रह्मसूत्राचं प्रमाण देऊन या पदाने त्यांनी सांगितलं. आता या पदाने सांगितल्याप्रमाणे त्या क्षेत्राचं वर्णन ते करतायत परत. आणि ते विकारी कसं आहे, त्याच्यातले विकार कुठले आहे, आणि म्हणून क्षेत्र समजल्यानंतर आणि नंतर क्षेत्रज्ञाचं ज्ञान झाल्यानंतर तेच खरं ज्ञान आहे असं भगवान सांगतात. क्षेत्राचं ज्ञान कशा करता, की ते क्षेत्र विकारी आहे, त्याच्यात अनेक विकार आहे, आणि म्हणून त्या क्षेत्रज्ञाचे हे विकारी स्वरूप लक्षात घेऊन आपण अविकारी असा नित्यशुद्ध बुद्ध आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि म्हणून आता या क्षेत्राचं ज्ञान भगवान सांगतात. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकं च पंच इंद्रिय गोचरा. भगवान सांगतात की हा देह कसा आहे म्हणा. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांनी हा देह बनलेला आहे. म्हणजे कशा करता सांगता येते हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे, की या देहापासून मी वेगळा आहे. या देहाशी सख्य केल्यामुळे, संबंध जोडल्यामुळे, मी देह आहे असं म्हटल्यामुळे तुझ्या ठिकाणी हे सगळे विकार आले आहेत ना. तू खरा तर निर्विकार आहे, अव्यक्त आहे, नित्य आहे, अमृत स्वरूप आहे, शुद्ध आहे. तुझ्या ठिकाणी अशुद्धता आली या देहाच्यामुळे. तुझ्या ठिकाणी अज्ञान आहे. तू खरा तर बुद्धिमान आहे. सर्व ज्ञान तुझ्या ठिकाणी आहे. तुझ्या ठिकाणी ते ज्ञान आहे, तू ज्ञान स्वरूपच आहे. परंतु विकार काय निर्माण झाला, म्हणजे अज्ञान निर्माण झाला, हा विकार निर्माण झाला. तू मुक्तच आहेस. आधी मुक्त होतास, आताही मुक्त आहे आणि पुढेही मुक्तच असणार. पण तुला बंधन कुठून कशामुळे झालं, तर तू या देहाशी संलग्न झाला आणि त्याच्यामुळे तू बद्ध झाला. आणि मग तू म्हणतो की मला मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, मला मुक्त करा. अरे तू मुक्तच आहेस म्हणा. पण तू फक्त एक कर, या देहाचा संग सोड. संग त्यागात विषय त्यागाच. नारायण भक्ती सुद्धा सांगतात की या देहाचा संग सोड, आधी इतरांचा संग सोड, या संसारी लोकांचा. मग या देहाचा संग सोड, की देहही मी नाही. म्हणजे तुला जे आत्मस्वरूप आहे, हे या देहाचे जे विकार आहेत त्याचं वर्णन करतात. कशा करता, तर ते विकार सोडण्याकरता. आणि हा देह जो विकारी आहे तो मी नाही असं असं ठसवण्यासाठी. आणि असं ठसल्यानंतर काय होईल, की तू तयार होशील पुढे मी कोण आहे, मी खरा कोण आहे. क्षेत्रज्ञ, जो क्षेत्रज्ञ आहे म्हणजे त्याचं ज्ञान होण्यासाठी, म्हणून मी काय नाही याचं ज्ञान करून देतात आधी. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की महाभूतानि अहंकारो, पंचमहाभूत हे मी नाहीये, अहंकार मी नाहीये, बुद्धिरव्यक्तमेव च,
बुद्धी मी नाही, अव्यक्त मी नाही. इंद्रिया आणि दशेकमच 10 इंद्रिय मी नाहीये आणि पंच चेंद्रिय गोचर हा हे हे सर्व काही मी नाही आहे असं. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 तेही मी नाही. ते माझं स्वरूप नाहीये. पण मी त्याला चिकटून बसलो आहे आणि म्हणून मला माझ्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव येत नाही. असं भगवान इथे सांगतायत. पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, ज्याला मूळ माया असं म्हणतात. मूळ प्रकृती असं म्हणतात. तसंच 10 इंद्रिय, या देहाची 10 इंद्रिय, एक मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तसेच हे मी नाही आहे म्हणा. हे सर्व विकार आहेत. हे या देहाचे विकार आहेत, असं सांगतात. आणि या क्षेत्राहून क्षेत्रज्ञ वेगळा आहे. क्षेत्रज्ञ असा आत्मा जो परमात्मा आहे, जे ब्रह्म आहे, ते वेगळे आहे म्हणजे तो मी आहे. तेव्हा क्षेत्राहून क्षेत्रज्ञ वेगळा आहे. दोघांचा कसलाही संबंध नाही खरं पाहता. जसं म्हणतात आकाश सर्वकडे आहे, सर्व ठिकाणी आहे. पाण्यामध्ये सुद्धा आकाश आहे. अग्नीमध्ये सुद्धा आकाश आहे. भूमीच्या आत सुद्धा आकाश आहे. सर्वकडे आकाश आहे म्हणा. पण त्या आकाशाला कशाचा स्पर्श होत नाही. अस्पर्श. ते आकाश जसं अस्पर्श आहे. हे आकाशातून पाऊस पडतो पण त्या पावसाने ते ओलं होत नाही. आकाश समुद्रात आहे पण ते समुद्राच्या पाण्याने ओलं होत नाही. आकाश भूमीमध्ये आहे पण त्या भूमीचं जडत्व त्याला येत नाही. सगळ्यात असून तो वेगळा आहे. असा जो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. पण म्हणून क्षेत्र काय आहे हे कळल्याशिवाय, त्याचं ज्ञान झाल्याशिवाय क्षेत्रज्ञ वेगळा हे कळणार नाही आणि वेगळा तो क्षेत्रज्ञ कसा आहे ते कळल्याशिवाय तुम्हाला खरं ज्ञान होणार नाही आणि खरंच सुख होणार नाही. तुम्हाला सुख पाहिजे ना. काल किती लोक आले होते म्हणले, सगळे दुखी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई चिंता उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी श्याम के दास. ते आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी जमलेले होते. पण तिथे काही तेवढा वेळ नव्हता. आणि आजही आम्हाला जास्त वेळ नाही, त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या भक्तांना सांगितलं, तुम्ही बोला. कालचं कालचं वर्णन तुम्ही करा. म्हणजे आम्हाला पुढचं गीतेमधलं सांगता येईल. तेव्हा हे खरं सुख काय? खरं सुखाचा अनुभव कधी येईल म्हणाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, "अरे, खरा जो अनुभव येतो ना तुम्हाला सुखाचा, तो खऱ्या सुखाचाच अनुभव आहे. खऱ्या सुखाचाच अनुभव आहे." कारण आत्मा हा सुखरूप. प्रेम तेच सुखरूप. प्रेम हे सुखरूप आहे म्हणे. आणि प्रेमात जो माणूस असतो ना, तो सुखरूप. सुखरूप म्हणजे त्याला काही होत नाही. त्याला काही बाधत नाही म्हणा. म्हणून नेहमी सद्गुरूच्या परमात्म्याच्या प्रेमात राहावं. प्रेमात बुडून राहावं. कारण प्रेम काय? प्रेम तेच सुखरूप. प्रेम हे सुखरूप आहे. खरं सुख म्हणजे प्रेम आहे. आणि खरंच सुख मनुष्य घेत असतो. पण त्याचं मन जोपर्यंत एकाग्र असतं तोपर्यंत ते खरंच सुख त्याला अनुभवायला येतं. आणि त्याचं मनाची एकाग्रता भंग होते म्हणून ते सुख जातं. आणि म्हणून त्याला आपण खरं सुख म्हणत नाही. बाकी सुखामध्ये खरं खोटं नाहीये. पण ते काही काळ, थोडाच काळ असतो. विषयांचं सुख हे थोडाच काळ असतं. आणि म्हणून थोडा काळ का असतं? तर मन एकाग्र थोडा काळ होतं. त्या इंद्रियात सुख वाटतं, त्या विषयांमध्ये सुख वाटतं. आणि सुख वाटल्यामुळे काय होतं, की ते पदार्थ सुख देत नाहीत. त्यांच्या ठिकाणी सुख देण्याची शक्ती नाही. पण मन एकाग्र होतं. मन आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र झालं, तर सुख होतं. म्हणून सांगतात. ते खरंच सुख आहे. आणि म्हणून क्षेत्रज्ञ, क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय आहे, याचं ज्ञान झालं पाहिजे. हेच खरं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानानेच सुख होणार आहे. म्हणून म्हणतात क्षेत्राहून क्षेत्रज्ञ वेगळं आहे.
दोघांचा कसलाही संबंध नाही. हे ज्ञान ठसवण्यासाठी क्षेत्राचं किंवा या देहाचं ज्ञान, क्षेत्र म्हणजे काय? इदम शरीरम कौंतेय क्षेत्रे नित्य विधीयते. क्षेत्र म्हणजे या देहाचं ज्ञान. देहाचं ज्ञान होण्याचं आवश्यकता आहे. डॉक्टरांना सुद्धा असतं देहाचं ज्ञान. काय हृदय कुठे आहे, किडनी कुठे आहे, काय हृदय कुठे आहे, कुठला अवयव कुठे काय आहे, हे सगळं ज्ञान त्यांना असतं. आत आतलं कसं काय ज्ञान आहे, हे सर्व त्यांना असतं. पण त्या ज्ञानाने क्षेत्राचं ज्ञान नाही होणार. तेव्हा क्षेत्राचं ज्ञान सांगतायत. भगवान या क्षेत्राचं म्हणजे देहाचं स्वरूप समजावून सांगतायत. कारण या देहाच्या संगामुळेच काय झालं, मी देह आहे, हा देहभाव, हा देहाचा अहंकार निर्माण झाला. मी हा देहच आहे असंच घेऊन बसलो. त्याच्यातून बाहेर काढायचंय. भगवान म्हणतात याला बाहेर काढायचं या देहामधून. देह त्याचा अनेक जन्माचा संग झाला देहाचा आणि म्हणून त्याचा अहंकार प्राप्त झाला. मीच देह आहे असं त्याला वाटायला लागलं. आणि जीव भ्रमात चिपडला, असा कसा जीव भ्रमात चिपडला. तेव्हा कसा जीव भ्रमात पडला हे सांगतायत. त्याचे विकार सांगतायत. तो जीव भावाला प्राप्त झाला. तेव्हा हा संघ सुटण्यासाठी देहाचं पूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. देहाचं ज्ञान आधी पाहिजे, क्षेत्राचं ज्ञान पाहिजे. तेच भगवान स्पष्ट करून सांगतात. मग हा देह कशाचा बनलाय ते सांगतात. काय काय आहे घटक, या देहामध्ये काय काय घटक आहे, ते घटक तू वेगळे कर, त्याच्यापासून तू वेगळा हो. काय काय विकार आहे त्याच्यापासून तू वेगळा हो. म्हणजे तुला पुढची स्टेप जी आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तू खरा काय आहे ते कळेल. तेव्हा पंचमहाभूत यांचा हा देह बनलेला आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांचं एकत्रीकरण होतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताचं एकत्रीकरण होतं. मिक्स होतात ते, एकत्र होतात आणि तेव्हा देह निर्माण होतो म्हणाले. त्याला पंचीकरण असं म्हणतात. पंचीकरण. 5 महाभूतांचं एकीकरण याला पंचीकरण असं म्हणतात. आणि हा देह त्याच्या पंचीकरणातून हा देह निर्माण. खरं म्हणजे हे पंचमहाभूत जे आहे, यांचा स्वभाव एकमेकांच्या विरोधी आहे. हे एकमेकांचे वैरी आहेत. कारण पृथ्वीला पृथ्वी पाण्यात बुडते. पाणी पृथ्वीला गिळून टाकतं. विरघळून टाकतं. म्हणजे जल हे पृथ्वीचं वैरी आहे. जल आणि पृथ्वी तत्व यांचं वैर आहे. कारण पाण्यामध्ये प्रलय होतो तेव्हा समुद्रामध्ये सर्व पृथ्वी विरून जाते. म्हणजे पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांचं वैर आहे. आता पाणी आणि अग्नी तत्व किंवा तेज तत्व. तर तेज तत्वामुळे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं. पाणी नष्ट होतं. आणि तेज आणि वायू त्याच्यामुळे 2 वैरी आहेत. एकमेकांच्या विरुद्ध यांचे स्वभाव आहे. आणि तेज आणि वायू, वायू त्या तेजाला विझवून टाकतो. मग ते तेज वायूमध्ये एकरूप होऊन जातं. आणि म्हणून वायू आणि तेज हे वैरी आहेत एकमेकाचे. त्याच्यानंतर आकाश आणि वायू. तो वायू आकाशात विरून जातो, विलीन होतो आणि नुसतं आकाशच राहतं. याला प्रलय म्हणतात. यालाच प्रलय म्हणतात. पण हे ब्रह्मांडाच्या स्तरावर जेव्हा होतं त्याला प्रलय म्हणतात. सृष्टीचा प्रलय म्हणतात. पण भगवंताचे भक्त आधीच प्रलय करून टाकतात. भगवान म्हणतात, "अरे आधीच प्रलय करून टाक. हा असा प्रलय होतोय ना, याच्यावरून तू काहीतरी अभ्यास कर, शिक." आणि म्हणले, "तू प्रलय कर. काय तुलाही प्रलय करता येईल" म्हणाले.
पिंडी ते ब्रह्मांडी. जे ब्रह्मांडात जसा प्रलय होतो तसा पिंड म्हणजे हा देह आहे. याच्यात तू प्रलय करून टाक ना सरळ. म्हणजे या क्षेत्राचं अस्तित्वच उरणार नाही. मृत्यूच्या नंतर त्याचं अस्तित्व उरत नाही. पण दुसरं शरीर येतं म्हणाले. पण प्रलय केला यांचा, की मग झालं. मग तुला क्षेत्रज्ञाचं ज्ञान होईल. आणि ते ज्ञान हेच खरं ज्ञान आहे. तर हा प्रलय कसा करायचा? महाराज आमचे सांगायचे. अरे म्हणले हा प्रलय प्रलय करायचा. आपला जो देह आहे, पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व हे आपात लीन झालेलं आहे. आता हे हे एक ध्यान आहे. आम्ही लिहून ठेवा नाही. कुठले कुठले ध्यान आहेत, सर्व आम्ही ते ध्यान शिकवणार आहोत. हे एक ध्यान आहे, की ब्रह्मांडाचा प्रलय होण्याच्या आधी या पिंडाचा प्रलय आपण कसा करू शकतो. मृत्यू येण्याच्या आधी, मृत्यूच्या वेळी सुद्धा काय होतंय, ही सर्व जी भूत असतात, पंचमहाभूत, हे सर्व याच्यात होतात, एकरूप होतात. आधी आकाश तत्व, म्हणजे वायू तत्व म्हणजे प्राण जातो म्हणजे ते आकाशात जातो, आकाशात विरतो, त्या बाहेरच्या हवेत विरतो. आणि महाराज सांगायचे आमचे, ते म्हणाले श्वासोश्वास करतो मनुष्य. आत श्वास आत येतो बाहेर जातो, आत येतो बाहेर. आत आला की जिवंत होतो मनुष्य, बाहेर गेला की मरतो. सारखं जीवन मरण चाललेलं असतं. काय पण एकदा असं होतं की आत आला श्वास आत येतो आणि बाहेर जातो, बाहेर गेला की परत तो आत येतच नाही. तेव्हा म्हणजे तो आकाशात एकरूप होऊन जातो. ते मृत्यूच्या वेळी होत. त्याच्यानंतर तेज तत्व जे आहे ते त्या वायू तत्वात एकरूप होतं. आणि जलतत्व जे आहे त्या तेज तत्वात, शरीरातलं सगळं पाणी त्या तेज तत्वात विलीन होतं. आणि पृथ्वी तत्व नुसतं राहतो, नुसता देह राहतो लाकडासारखा. तो म्हणाले पृथ्वी तत्व. ते पृथ्वी तत्व त्याला जाळून टाकतात आणि पृथ्वीमध्ये ती राख एकरूप होते. असं पंचमहाभूतामध्ये असं एक एक महाभूत एकरूप होतं. हा प्रलय मृत्यूच्या वेळेला प्रलय होतो. एक सृष्टीचा प्रलय होतो. एक मृत्यूच्या वेळी या क्षेत्राचा असा प्रलय होतो. आणि एक प्रलय याच्यावरून अभ्यास करून ऋषीमुनींनी ठरवलं, की आपणच प्रलय करून टाकूया ना आपला. देह असतानाच प्रलयाचा अनुभव घेऊया. अनुरणीया थोकडा तुका बाळा एवढा, तुका बाळा एवढा, वरुणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा कार. हे शरीर जे आहे म्हणाले तुकाराम महाराज, जसं भगवान सांगतात तसं तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष केलं म्हणा. काय की या देहापासून मी वेगळा आहे, काही नाही म्हणा. हा देह म्हणजे ही माती आहे. हा जो जड देह दिसतोय ही पृथ्वी तत्व आहे. हे मी माझ्या जलतत्वामध्ये विलीन करून टाकतो. हे जे जलतत्व आहे, 75% पाणी आहे मनुष्याच्या शरीरात. ते जलतत्व, तो प्राण आहे. प्राण हा अग्नी आहे. 3 ठिकाणी अग्नी आहे. नाभीमध्ये अग्नी आहे, हृदयात अग्नी आहे आणि भ्रुकुटीमध्ये अग्नी आहे. तर म्हणजे अग्नी त्या प्राणाला हे करून घेतो. आणि प्राण मग तो वायूमध्ये एकरूप होतो. आणि वायू आकाशात एकरूप होतो. आणि म्हणून मागे आम्हाला महाराज सांगितलं होतं. लोक खूप वाद होतो याच्यावर, की तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन. तुकाराम महाराज वैकुंठात कसे गेले? ते अदृश्य झाले नाही. तुकाराम महाराज अदृश्य. मग काय लोक काय काय सांगतात, काय काय सांगतात. त्यांना कोणाला काही अनुभव नाही. काही सांगत. काही म्हणतात ते मागे मागे गेले आणि मग त्या नदीत बुडाले. काहीतरी बुद्धिमान लोक.
आपली बुद्धी चालवतात. काही लेखकांनी असं लिहिलं, की ते असे मागे-मागे गेले आणि मागे गेले तर सगळे लोकं उभे होते ना तिकडे. ते काय बघत नव्हते का तुकाराम महाराजांना? तुकाराम महाराज मागे-मागे गेले त्या धुंदीमध्ये पांडुरंग, पांडुरंग करता-करता तिथे नदीमध्ये ते बुडाले. तर मग एवढे लोकं तिथे जमले होते, पण त्यांनी बघितलं नाही का? काय म्हणावं या बुद्धिमान माणसाला? त्याने असं लिहिलं, की तो पण ठीक आहे, तो त्यातल्या त्यात बरा. काही तर लोक म्हणतात, की तुकाराम महाराजांना कोणी उचलून नेलं, त्यांचं काय हे केलं. हे तर काही त्या काहीच्या काहीच बोलतात. आमच्या महाराजांनी सांगितलं, महाराज म्हणले, की तुकाराम महाराज कसे सदैव वैकुंठाला गेले म्हणजे देह त्यांचा जो सूक्ष्म देह होता तो त्या देहाने ते वैकुंठाला गेले. सूक्ष्म देह दिसत नाही. पण त्यांचा जो जड देह होता, तो जड देह त्या पंचमहाभूतात विलीन झाला. पृथ्वी तत्व हा जड पृथ्वी तत्व होतं देहाचं. ते पृथ्वी तत्वात विलीन झालं. आपात विलीन झालं. पृथ्वी आपात विलीन झाली, आप तेजात विलीन झालं, तेज वायूत विलीन झालं, वायू आकाशात विलीन झाला. असं या पिंडामध्येच घडलं म्हणाले. तेव्हा हे लोकांना या अवस्थेची माहिती नसल्यामुळे ते काहीतरी आपल्या अकलेचे तारे तोडतात. खरं या लोकांनी या विषयावर काही बोलूच नाही. बोलण्याची गरजच नाही. त्यांना त्याचं काही माहितीच नाहीये. कोणी उठला-सुटला कशावरही बोलतो. कोणी कर्णाचं महात्म्य सांगतो. कोणी आणखी कोणाचं महात्म्य सांगतो. तेव्हा या लोकांना काही ज्ञान नाही आणि त्यांना मिळतातही आपलेच ग्रंथ. बोलायचं तर दुसऱ्या ग्रंथावर बोला. आणखी तुमचं काहीतरी ज्ञान असेल ते सांगा ना. तुझ्याजवळ काहीच नाही. काय? सिर खाली खाली पडा, रीते कुंभ समान. सिर खाली खाली पडा, रीते कुंभ समान. कुंभ में जल जैसे भरे, वैसे शिर में ज्ञान. तसं म्हणले अनेक पुस्तकं वाचतात आणि त्यांच्या डोक्यात ज्ञान भरतं आणि मग काहीतरी तर्क-वितर्क त्यांचे सुरू होतात. खरं ज्ञान त्यांना काही असतच नाही. आमच्या महाराजांनी सांगितलं, की तुकाराम महाराज कसे गेले सदैव वैकुंठाला? ते म्हणजे सूक्ष्म देहाने गेले तर सूक्ष्म देहाने ते वैकुंठाला गेले. कारण सूक्ष्म देह याला काही मृत्यू नाहीये. त्या आत्म्याला काही मृत्यू नाही आणि म्हणून तो स्वर्गात गेले. वैकुंठ विमानात बसून गेले. हे बरोबरच आहे म्हणजे. पण हा जड देह दिसला नाही त्यांचा. तर जड देह तो कसा जड देह कसा विलीन झाला याचं त्यांनी शास्त्र सांगितलं. याला आणि त्याला नाव आहे. त्या प्रक्रियेला एक नाव शास्त्रीय नाव आहे विवेक प्रलय. विवेक प्रलय. आपल्या देहाचा आपण प्रलय करायचा विवेकाने. तेव्हा एवढा संकल्प सिद्ध होतो, की आपोआप एक-एक तत्व एक दुसऱ्या तत्वामध्ये विलीन होत जातं. आणि तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असा दृढ संकल्प होता आणि त्याच्यामुळे संकल्पाने त्यांनी आपलं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूतामध्ये आपला हा जड देह एकरूप करून टाकला आणि सूक्ष्म देहाने ते वैकुंठाला गेले. तेव्हा हे खरं त्याचं उत्तर आहे. पण हे उत्तर कोणी कोणी देऊ शकत नाही. काहीतरी तर्क-वितर्क लढवतात. म्हणून सांगितलं अध्यात्म हा विषय बुद्धिवान लोकांचा नाहीये, पंडित लोकांचा नाही. कोणी कशावर काहीतरी तर्क करून लिहायचं. न तत्र मनो गच्छती, न तत्र बुद्धिर्गच्छति. तिथे मनही जाऊ शकत नाही, ते बुद्धी जाऊ शकत नाही, असं त्याचं वर्णन केलं. तिथे ज्याला आत्मप्राप्ती झाली असेल तोच जाऊ शकतो. त्यालाच तिथे जाता येतं. त्यालाच त्याचं उत्तर सापडतं. कालही त्याने आम्हाला प्रश्न विचारला. मग महाराजांना शिवायचं का नाही? तर म्हटलं नाही ते अपवित्र होतात. म्हटलं महाराज कशाला अपवित्र होतील? महाराजांना शिवला तो तो अपवित्र असेल तर तो पवित्र होईल. काय? पण म्हणलं सारखं त्या मूर्तीला हात लावल्यामुळे काय?
मूर्तीच्या याची झीज होते त्याच्यामुळे त्याला हात लावू नये. तेव्हा हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान ह्या लोकांना असत नाही आणि म्हणून सांगतात तुला अधिकारच नाही. कोणी कशावरही काही लिहित असतं. त्यांना ते अधिकार नाही आहे. आध्यात्मिक विषयावर लिहिण्याचा अधिकार कोणाला नाही. हां, शिष्याला असतो. पण शिष्य सद्गुरूंशी संवाद करून ते पुस्तक लिहितो. त्याच्यामुळे शिष्यालाही त्याचा अधिकार नाही आहे. पण गुरु-शिष्य संवाद असा होतो, गुरु त्याला सांगतात, की "अरे, असं-असं आहे." मग तो लिहितो किंवा तो प्रश्न विचारतो. त्याला जे माहिती नसतं ते प्रश्न विचारतो आणि मग ते त्याला सांगतात ज्ञान, त्याच्यावर तो लिहीत असतो. तेव्हा तेव्हा ते खरं ज्ञान आहे. इतरांना त्याच्यावर लिहिण्याचा अधिकारच नाही. गीतेवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. काय जो तो उठला तो गीतेवर बोलतो. कोणाचा अधिकार नाही. तेव्हा ते मुलुंडला आमचं रोटरी क्लबमध्ये भाषण झालं होतं. चीफ गेस्ट म्हणून आम्हाला बोलावलं होतं. आणि खूप जवळ 1500 लोकं होते ते मुलुंडच्या ग्राउंडवर तिकडे रोटरी क्लबच्या. आणि आमचं प्रवचन झाल्यानंतर लोकं आम्हाला भेटायला आले. त्याच्यापैकी जवळ 25-30% तर आमचे स्टुडंटच होते. आमचे स्टुडंट, त्यांचे पालक वगैरे असे होते. म्हणजे आधी होऊन गेलेले स्टुडंट. ते सगळे आम्हाला ओळखत होते. म्हटलं, "सर तुमचं भाषण किती छान झालं." म्हणे, "खूपच आम्हाला आवडलं." पण बेटा एकही आला नाही त्याच्यातला. असा आमचा अनुभव असल्यामुळे काल आम्ही त्यांना तिथे सांगितलं, "आम्ही इथे नुसतं भाषण करायला नाही आलो. तुम्हाला सांगायला आलो, पण त्यांना सांगितलं, की तुम्ही तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा आणि हा जो मार्ग आहे, हा परंपरेचा." त्यांना परंपरा सांगितली. त्या परंपरेच्या मार्गात तुम्ही या आणि त्याच्यामुळे तुम्ही मंत्र घ्या, साधनं घ्या, म्हणजे तुम्हाला हा अनुभव येईल. तेव्हा सांगतात भगवान, की या पंचमहाभूताचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि तो हे खरं-खरं विरोधी आहेत सगळे. परंतु त्याचं एकत्रीकरण एकत्र ते नांदतात. सद्गुरूंच्या ठिकाणी विविध स्वभावाचे लोक असतात. शिष्य वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. पण ते एकत्र येतात. जरी ते त्यांचा स्वभाव भिन्न-भिन्न असला, तरी ते एक टीम होते त्यांची आणि ते त्या टीममध्ये काम करतात आणि अत्यंत उत्कृष्ट असं काम करतात. काल जी टीम होती त्या टीमने खूप एकदम उत्कृष्ट काम केलं आणि मला एक्स्पेक्टेडही नव्हतं. मी काही सांगितलं नाही कोणाला बोलायला. मी फक्त यांना सांगितलं होतं. अविनाशला सांगितलं होतं, "तुम्ही आमचं ओळख करून द्या." मग मी बघितलं तर आमच्या पारखीने चांगलं भाषण केलं. त्याच्यानंतर आमचे चव्हाण, संजीव चव्हाण यांनी चांगलं भाषण केलं. त्याच्यानंतर आमचे भोसले त्यांनी भाषण केलं. अरे म्हणले, "काय? आम्ही तर सांगितलं नव्हतं" म्हटलं. पण त्यांनी छान सर्व टीम आमचा अक्षय त्याने तर त्याच्या घरी नेलं आमचं पाद-प्रक्षालन केलं. त्याची काकी होती. सगळे एवढा आनंद झाला सगळ्यांना. तेव्हा हे सर्व म्हणाले एकत्रीकरण होतं. कार्यामध्ये सगळ्यांचं एकत्रीकरण होतं. तसं या देहामध्ये भगवंत आले आत्मारूपाने त्याच्यामुळे सर्व पंचमहाभूत एकत्र आले आणि ते आत्मस्वरूप निघून गेल्यानंतर म्हणजे ते सर्व 5ही जी तत्व आहेत ती आजूबाजूला झाली. म्हणून त्याला पंचीकरण असं म्हणतात. मग हे पंचीकरण कसं होतं? शरीराची घटना तयार होताना हे 5 एकत्र कसे येतात त्याचं एक प्रमाण आहे म्हणा. जसं एखादं घर बांधताना विटा असतात. आधी विटा ठेवतात. मग त्याच्यावर त्याला सिमेंट, अ, वाळू, पाणी, आणखी काही चुना वगैरे घालून, प्लास्टर वगैरे घालून त्याचं एकत्रीकरण करतात म्हणजे या सगळ्या भागाचं आणि ते सुद्धा प्रमाणामध्ये घेतात. पाणी किती प्रमाणात टाकायचं. जसं औषध घेताना प्रमाण सांगतात.
3 चमचे पाणी, 3 औषध औषध, 3 चमचे पाणी किंवा ग्रॅममध्ये सांगतात एवढं, अर्धा ग्रॅम हे, 1 ग्रॅम हे, 2 ग्रॅम हे, असं सांगतात. तसं या पंचमहाभूताचं एकत्रीकरण होऊन हा देह झाला. परंतु सगळे पंचमहाभूत आल्याने एकदम असं झालं असं नाही. तर त्याचं प्रमाणामध्ये झालं. त्याचं प्रमाण काय आहे? त्याच्या प्रमाणाने एकरूप होणं याला पंचीकरण असं म्हणतात. म्हणजे असा पूर्ण एक गोल काढला, त्या गोलामध्ये अशी अशी मधली रेषा आपण काढतो. तेव्हा त्या मधल्या रेषेच्या वरचा जो भाग आहे अर्धा, तो अर्धा भाग पृथ्वी असेल, पृथ्वी तत्व असेल. तर उरलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग पडतात. मग त्यात काय? पृथ्वी तत्वावर अर्धा भाग आणि उरलेल्या 4 भागामध्ये आप, तेज, वायू, आकाश असं. आणि ते एकरूप झालं. या 5 एकरूप झाला. म्हणजे पंचीकरण झालं. आमच्या महाराजांचं पद होतं. पाचांचा मेळावा देह सिंहासन, पाचांचा मेळावा देह सिंहासन, तेथे अधिष्ठान आत्माराम. त्या आत्मारामाचं अधिष्ठान तिथे आहे म्हणून ते सर्व 5 तिकडे आले म्हणजे निरनिराळ्या प्रमाणात आले. पृथ्वी सांगा, पृथ्वी तत्व मुख्य, तर उरलेल्या 4 भागात आप, तेज, वायू, आकाश. मग आप तत्व अर्धा भाग, तर मग पृथ्वी, तेज, वायू, आकाश असे 4 खालचे तत्व 4 भागात. मग तेज तत्व मुख्य अर्धा भाग, तर पृथ्वी, आप, वायू, आकाश हे 4 भाग खाली. मग वायू तत्व मुख्य अर्धा भागात, तर उरलेल्या 4 भागात पृथ्वी, आप, तेज, आकाश असे 4 भाग. आणि आकाश तत्व अर्ध्या भागात, तर त्याचे 4 भाग, खालच्या भागाचे 4 भाग केले तर पृथ्वी, आप, तेज, वायू असे 4 भाग. असं असं याचं जे मिक्सचर तयार केलं प्रमाणात, त्याला पंचीकरण असं म्हणतात. आणि या पंचीकरणाने या देहाची घटना झाली आहे. हा देह तयार झालेला आहे प्रमाणबद्ध. तेव्हा असा हा, पण प्रलय करताना तसा विवेक प्रलय करता येतो. आणि हा आपला देह त्या पंचमहाभूतांना हा भाड्याने आणलाय, म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला आहे, भाड्याने आणलेला आहे. ये दुनिया किराए का घर है, एक दिन तो बदलना पडेगा. ये ये दुनिया किराए का घर है, एक दिन तो बदलना पडेगा. अरे किरायाचं घर आहे म्हणा, बदलायला पाहिजे. जो किरायाच्या घरात राहतो त्याला लक्षात येतं. तो त्याच्यात आसक्त होत नाही. तो अगदी त्याला चांगले रंगवटी अमुक हे ते तो म्हणतो राहू दे ठीक आहे, तसा आहे. काय. पण जो फ्लॅटमध्ये राहतो, त्याला तो अगदी कर्ज काढेल, पण त्याला तिथे काय सगळं त्याचं तयारी, इंटरनल डेकोरेशन त्याला करावं लागेल. आणि प्रत्येक वेळेला त्याची अशी भावना असणार, की हे माझं घर आहे, हे माझं घर आहे, हे माझं. किरायाला राहणाऱ्या माणसाला तो म्हणतो, "अरे हे कुठे माझं आहे?" त्याच्या भावनाच निघून जाते त्या घरातून. तसं हा देह हा किरायाचा आणलेला आहे आणि मालक कोण आहे म्हणले? पंचमहाभूत हे मालक आहेत. आणि या पंचमहाभूताला म्हणजे काय भाडं द्यावं लागतं. रोज जेवावं लागतं, हे त्याचं भाडं आहे म्हणा. रोज जेवण घेतो त्याने ते पुष्ट होतं. त्याला भाडं देत असतो. तेव्हा पंचमहाभूत हे मालक आहेत त्याचे. आपण मालक नाही आहोत. या देहाचे मालक आपण नाही आहोत. पंचमहाभूतांकडून आला तो पंचमहाभूतांना देऊन टाकायचा. आणि म्हणून लोकं किरायाच्या घरात राहण्याच्या ऐवजी फ्लॅटमध्ये राहतात. मग फ्लॅटला तर पुष्कळ पैसे लागतात. मग काय करणार? मग कर्ज काढतात. मग कर्ज काढून मग हप्ते भरत बसतात.
मग एका पगारात होत नाही, मग दुसरी नोकरी बघतो. आणखी काय करतो? म्हणजे एका आसक्तीमुळे बाह्य घरामध्ये आसक्ती झाली तुमची, फ्लॅटमध्ये आसक्ती झाली. हा माझा फ्लॅट, फक्त फरक काय तर हा माझा फ्लॅट एवढं म्हटलं. किरायेदाराचं म्हणणं नाही. तो म्हणतो, "हे आपलं काही फ्लॅट नाही वगैरे आपला नाही." त्याच्यामुळे तो ते सर्व व्यापातून सुटतो. पण ज्याचा फ्लॅट आहे त्याला तो ई-एम-आय भरावाच लागतो. त्याला हे करावंच लागतं. काय नोकरी सुटली की झालं, त्याच्यावर जप्ती, असं सर्व असतं म्हणाले. आणि म्हणून सांगतात तसंच या देहाचं आहे म्हणाले. देहामध्ये तुम्ही आसक्त झालात, माझं म्हटलं की झालं. आणि म्हणून ते सांगतात, "बाबा तुझं हे नाहीये." आणि म्हणून त्या क्षेत्राचं ज्ञान झालं पाहिजे. तुझं नाहीये. त्याचं पंचीकरण होऊन ते झालेलं आहे. या पंचीकरणाने देहाची घटना निर्माण झाली. रेती, सिमेंट, विटा, पाणी त्याचं मिश्रण केलं, इमारत तयार झाली. तेव्हा म्हणाले, असं हा देह तयार झाला. त्याच्यानंतर अहंकार. अहंकार म्हणजे काय? अशी पाचही भूतांची एकत्र गाठ पडली म्हणाले. 5 भूतांची एकत्र गाठ पडली. आता एकत्र गाठ पडल्याबरोबर या देहाचा आकार तयार झाला. देहाचा आकार तयार झाला. नाक आहे, कान आहे, डोळे आहेत, केस आहेत, हात-पाय सगळं काही आहे. असा आकार तयार झाला. आणि असा आकार तयार झाल्याबरोबर देहाच्या देहामध्ये एक स्फुरण सुरू झालं. काय? अहम, अहम. म्हणजे मी आहे, मी आहे. पण कोण आहे मी? तर तिथेच तो फसला म्हणाला. अहम बरोबर आहे म्हणे, अहम बरोबर आहे. अहम स्फुरण बरोबर आहे. पण तो अहम म्हणजे देहाचा मी देह आहे असं म्हणायला लागला. कारण त्याला देहच दिसला ना, साकार देह दिसला. त्याच्यामुळे तो अहम, अहम म्हणाला. ते बरोबर आहे. त्याला जे दिसलं तर तो म्हणायला लागला, अहम, अहम. जन्म झाला, इकडे-तिकडे होतो, बघतो आपला देह दिसतो, इतर देह दिसतात. या देहाला त्याने अहम म्हणून म्हणण्यास सुरुवात केली. हे स्फुरण सुरू झालं. म्हणजे मी अशी वृत्ती स्फुरण पावायला लागली. घोरपडीने आम्हाला विचारलं, की मनाच्या ठिकाणी विचार आधी की वृत्ती आधी? आम्ही म्हटलं वृत्ती आधी. विचार आधी येत नाही. आधी आधी मनाच्या ठिकाणी वृत्ती येते आणि मग विचार येतो. कारण वृत्ती हे स्फुरण आहे. देहाच्या ठिकाणी अहम, अहम असं स्फुरण आलं. आधी स्फुरलं. अहम स्फुरल्याबरोबर अहम आणि ममत्व स्फुरलं. देह मी आहे असं आणि मग विचार यायला लागले. मग आता मी म्हणजे कोण? मी कुठून आलो? आधी अहम स्फुरलं, की मी आहे. मी आहे हा देह मी आहे. मग मी कुठून आलो? हा एक विचार आला. आधी वृत्ती. अहम ही वृत्ती आहे आणि मग त्यांनी लक्षात आले, मग त्यांनी विचार केला. मी कुठून आलो? कसा आलो? काय आलो? कशाकरता आलो? मी कोण कोठून आलो कसा हो? स्त्री पुत्र स्वप्ना तरी त्याची गुंतलो हो. ऐसे कोळनी मन हे विटेना, तुझ विण रामा मज कंठ वेना. तेव्हा या ह्याच्यात फसलो म्हणाले आणि रामाला विसरलो. तेव्हा भगवान सांगतात, की वृत्ती आधी स्फुरते आणि विचार नंतर स्फुरायला सुरुवात होते. ती वृत्ती या देहाच्या आकाराशी ऐक्य करते. वृत्ती काय म्हणते, की मी देहच आहे. ती अहम वृत्ती म्हणते, मी देह आहे. आणि देह म्हटल्यानंतर मग मी कुठून आलो? काय आलो? कसा आलो? या देहाकार झालेल्या वृत्तीला अहंकार असं म्हणतात. ती वृत्ती देहाकार होते आणि त्याला अहंकार असं म्हणतात. वास्तविक अहंकार म्हणजे काय हो? केवळ हवा. हवा आहे. झालं तर झालं गेलं काहीच नाही होणार. पण हवा आली म्हणजे वृत्ती निर्माण झाली. बरं ती वृत्ती कुठून निर्माण झाली? परमेश्वराचं अस्तित्व असल्यामुळे ही वृत्ती निर्माण झाली. वृत्ती म्हणजे काय हो? जाणण्याची गोष्ट. जाणण्याची शक्ती. वृत्ती म्हणजे जाणण्याची शक्ती निर्माण झाली. कशामुळे? तिथे आत्मा आहे म्हणून आणि आत्मा आता जाणून घेणार आहे. आत्म्याला सगळं जाणता आलं पाहिजे. तो म्हणतो मला सगळं जाणता आलं पाहिजे. कारण मी मी जाणता आहे. काय?
आणि म्हणून ती जाणीवेची वृत्ती निर्माण होते आणि त्याला दिसतं शरीर, त्याच्यामुळे तो म्हणतो अहम, अहम म्हणजे शरीर. तेव्हा जीव ह्या अहंकार धारण धारण करतो. पण जेव्हा मग हा अहंकार जाईल कसा? माझे अहमपण कैसे जावे, कोणी कैसे ते न्यावे. माझं अहमपण कसं जाणार? कोण कसं घेऊन जाणार? कोणाचं अहमपण जात नाही म्हणा. मग हे फक्त सद्गुरूंच्या कार्यामध्ये जातं. म्हणून भक्ती एवढी सोपी आहे म्हणा. नाहीतर अहंकार जात नाही. जाता, जाता जात नाही. तो योगाने जात नाही आणि तो ज्ञानाने ते आणखी वाढतो. तो भक्तीने जातो. सद्गुरू बोधाने जातो. जेव्हा सद्गुरूंचा बोध होतो, तेव्हा सद्गुरू कार्यात हा देह समर्पित सद्गुरू म्हणतात, "तू काही विचार करू नको. हा देह आहे ना, हा समर्पित करून टाक या कार्यात. या कार्याला तुझा देह लाव. म्हणजे तुझ्या भानगडी सगळ्या सुटतील म्हणा. नाहीतर अनेक भानगडी निर्माण होतात. या देहामुळे अनेक भानगडी निर्माण होत आहेत. तू असं करणं, असं का करेनास? आमचे महाराज म्हणतात, "तू असं का करेनास?" म्हणजे हा देह आहे ना, हा या सद्गुरूंच्या कार्यात समर्पित करून टाक बस. न न रहेगा बास, न बजेगी बंसुरी. आता भानगडी काही करूच नको. देह समर्पित करून टाक. तेव्हा काय होईल, की मी ही वृत्ती राहणार नाही मला. किंवा मी वृत्ती राहील तर मी कोणाचा? काय पुसता आम्ही कोणाचे कोणाचे, आम्ही दास सद्गुरु रायाचे. सद्गुरूचा दास होऊन राहणार. आणि दास काय करतो? तर स्वामीचं आपल्या ऐकतो बस. स्वामीने सांगितलं, तो काही सटर मध्ये काय करत नाही. काही वेळेला करतो टूटूर काहीतरी. पण सद्गुरू काही ऐकत नाही त्याची टूटूर. काल आमच्या आणि अविनाश थोडीशी टुटूर करून बघितली. पण त्याच्या लक्षात आलं की काही टुटूर आपली चालत नाही. मग ते बिचारे गप्प बसले. आता काय सद्गुरूंच्या परमेश्वराला त्यांनी धावा केला. आता कधी जे सद्गुरू नेतील तिकडे आम्ही काही उठत नव्हतो. तेव्हा म्हणतात, की सद्गुरू सांगेल तसं करायचं. बाकी आपलं आपलं तुला वाटतं ना, तुला काही वाटतं ना, तर आमचे महाराज म्हणायचे, "तू वाटून टाक. त्याला तू आता ते नाहीये, काय म्हणतात तो वरवंटा, पाटा आणि वरवंटा. पूर्वी ते पाटा आणि वरवंटा घेऊन त्याच्यावर वाटून टाकायचं. तुला काय वाटतं ना, ते सगळे वाटून टाक म्हणा. सच्चिदानंद स्वामी म्हणे, तुला काय वाटतं ना, ते सगळे चुलीत घालून टाक म्हणा. असं म्हणायचं. कोणी त्यांना म्हटलं ना, "नाही, नाही असं असतं, मग उशीर होतो, मग अमुक होतं, तमुक होतं, मग हे असं होतं, मग त्रास होतो, मग असं होतं तसं." तेव्हा असं होतं का? मग म्हणलं, "असं का ते चुलीत टाक सगळं. उद्या येताना आधी चुलीत टाकून दे आणि मग इकडे ये." काय तेव्हा ते मीराबाईचं एक भजन आहे. फार सुंदर. तिने सांगितलं, की काहीतरी हां, "चिता जलाई, उसमें आग लगा जा जोगी, मत जा, मत जा, मत जा." सद्गुरुनाथ मीराबाई काय म्हणतात? "अगर चंदन की चिता जलाई." म्हणले माझा देह समर्पित करायचा आहे मला. सद्गुरूंना म्हणते, जोगी म्हणजे सद्गुरू त्याचे. अगर चंदन की चिता जलाई, उसमें आग लगा जा जोगी, मत जा, मत जा, मत जा. मालकून सर तिकडे पेटीवाला आला होता तो. त्याला वाटलं की यांना काय गात समजतंय. तो काहीतरी वाजवायला लागला, ते त्याला जमत नव्हतं. त्याला सांगितलं मी, "मालकून सर, मालकून्स." तो माझ्याकडे बघायला लागला, "मालकूस." अगर चंदन की चिता जलाई, उसमें आग लगा जा जोगी,
मत जा, मत जा, मत जा. सद्गुरु तिला सोडून जात होते. तेव्हा ती एकदम काकुळतीला आली मीराबाई आणि त्याला सांगायला लागली, की "जाऊ नका हो. जर तुम्ही जाणार तर म्हणले मी तुम्ही जायला लागलात तर मी चंदनाची लाकडं आणून ठेवली आहे. अगर चंदन, अगर धूप याची चिता म्हणले ती रचून तयार ठेवली आहे. फक्त तुम्ही काय करा, त्याच्यात आग लावून जा. जायचं तर तिथे." म्हणून मला आठवलं, की चुलीत घाल सगळं. तो म्हणतो उशीर होतो. तो म्हणतो तसं होतं, असं होतं, असं होतं. ठीक आहे, जीवन आहे, सगळं आहे बरोबर. आम्ही समजून असतो. पण एखाद्या वेळेस झालं, एखाद्या वेळेस होतो उशीर, एखाद्या वेळेस आणखी काय होतं. तेव्हा अपवाद म्हणून कधीतरी होतो. तेव्हा कसा भाव पाहिजे मीराबाईने सांगितलं. आपल्या सद्गुरूनं सांगते, "अगर चंदन की चिता जलाई, उसमें आग लगा जा, जोगी मत जा, मत जा, मत जा." वाह! याला म्हणतात भक्ती मार्गाने त्या क्षेत्राला वेगळं करून त्याला जाळून टाकायचं. भक्ती मार्गात असं आहे म्हणा, एवढं सोपं आहे. सोपंही आहे, कठीणही आहे म्हणा. तेवढा त्याग आहे म्हणा. तेव्हा तिने सांगितलं, "तुम्ही जाणार तर म्हणले हे तयार ठेवा." काय एवढी देहाची आसक्ती नष्ट करून टाकली. त्या क्षेत्राची आसक्ती नष्ट करून टाकली म्हणून तिला पटकन अनुभव आला. काय त्या परमात्म्याचा अनुभव तिच्या हृदयात पटकन कसा आला? तर देहाची आसक्ती, तिला देहाची आसक्ती नाही. सद्गुरूचं कार्य म्हणजे सद्गुरूचं कार्य. सद्गुरूसाठी जीवन म्हणजे सद्गुरूंसाठी जीवन. समर्पित जीवन म्हणजे समर्पित जीवन. सगळं सद्गुरूंना समर्पण करायचं. देवाच्या सख्यत्वासाठी पळाव्या जिवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी, देह तोही वेचावा. असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. तेव्हा ते ब्रह्मज्ञान तो ब्रह्म होतो कधी? तेव्हा होतो म्हणाले तो. क्षेत्रज्ञाचं ज्ञान का सांगतात? म्हणले तेव्हा तो ब्रह्म तुला ब्रह्म व्हायचं आहे. ब्रह्म व्हायचं नाही, तू ब्रह्म आहेस. आहेच, व्हायचं गीयचं नाहीये, तू आहेस. पण तुझ्या आड येणारे जे विकार आहे म्हणाले हे सगळे, जे तुझी संसाराकडे धाव आहे, तर संसाराची आसक्ती आहे. म्हणून आम्ही काय करतो, कोणी मला आमच्या लक्षात येतं याची चुळबुळ सुरू झाली आहे, आता ह्याला घरी जायला उशीर होईल असं वाटतं. मग तो म्हणतो, "सद्गुरू तुम्हाला उशीर होईल." म्हटलं, "आमचं काही नाही." आम्ही आज तिथून नाही गेलो तरी आमच्या घरचे लोक ते स्वस्त स्वस्त झोपतील म्हणाले. तुला पण मला बघायचं आहे. परीक्षा नाही बघत. परीक्षा ठीक परीक्षा होते म्हणा. त्याची चुळबुळ सुरू झाली की समजायचं अरे आता याला संसारामध्ये आणि याच्यामध्ये याचं अजून काही कमी झालेलं नाही. झालंय हळू थोडं-थोडं होत आहे. पण जोपर्यंत पूर्णत्वाने नाही जाणार, तोपर्यंत तू ब्रह्मा आहेस याचा अनुभव नाही येणार. क्षेत्रज्ञाचा अनुभव नाही येणार. सद्गुरूंनी किती गीतेवर ज्ञान सांगितलं, क्षेत्रज्ञाचा अनुभव नाही येणार. क्षेत्राचा अनुभव येत जाईल. आणि म्हणून त्या मीरेसारखा भाव बघा. तिने एका क्षणात त्या देहाचा सांगितलं, नाही मागताय. एवढी तयारी तेव्हा त्या ब्रह्म स्वरूपाचा अनुभव येतो. आमच्या महाराजांनी सांगितलं, "आता इथून जायचं नाही. जायचं नाही घरी म्हणजे जायचं नाही." किती वर्ष लुटून गेली. सर्व बहिणींची, सर्व भावांची लग्न झाली.
त्यांच्या मुलांची लग्न झाली. परवा 20 तारखेला आमच्या अक्षयचं लग्न होतं. अक्षय म्हणजे हा नाही, आमच्या लहान भावाचा मुलगा त्याचं लग्न होतं. त्यात आम्हाला बोलावलं होतं. आम्ही त्याला लिहिलं, "बाबा आता माझं वय झालंय." म्हटलं आणि त्याच्यामुळे मी काही येऊ शकलो नाही. पुढे कधीतरी येईन, तेव्हा तुला भेटेन. तो म्हणले, "हो काका, बरोबर. तुम्ही म्हणले या, तुम्ही अवश्य या आणि तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत." हे मुलांना एवढं कळतं हो, लहान-लहान आता मोठे झाले ते. तेव्हा त्यांना कळतं आणि त्याच्या ठिकाणी प्रेमही आहे. तेव्हा त्या संसारात महाराज म्हणाले, "जायचं नाही म्हणजे नाही, तरच तुला जो अनुभव पाहिजे आहे, तो अनुभव येईल. नाहीतर नाही." नाही मग हे सोडू शकत नाही, ते सोडू शकत नाही, ते सोडू शकत नाही. मग काय उपयोग आहे? भाषा मोठी मर्दुमकीची करतो. खरा वीर कसा असतो? खरा वीर तो देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांच्या तुटी. तसं महाराजांनी अक्षरशः आमच्याकडून करून घेतलं. आमचं महात्म्य नाही आहे. सद्गुरूंनी करून घेतलं. त्यांनी सांगितलं जायचं नाही, नाही. पण आमचं महात्म्य एवढंच, की आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलं बस एवढं. आम्ही त्यांच्यावर श्रद्धा, विश्वास, प्रेम ठेवून आम्ही इकडेच राहिलो. कुठे कधी गेलोच नाही. त्यामुळे आम्हाला महाराजांनी तो अनुभव आणून दिला. अरे तू ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. ब्रह्माच्या पलीकडे ब्रह्माच्या पेक्षा अगदी रत्तीवर सुद्धा कमी नाही आहे. तेव्हा सद्गुरु बोधानी सद्गुरु कार्यात हे कार्य याच्यासाठी तर मोठं महत्वाचं कार्य आपण म्हणतो, लोक म्हणतात तुम्ही कार्य म्हणता. अरे कार्य म्हणजे दत्तगुरूंचं आहे, ते माझी आयडिया नाहीये. दत्तगुरूंनी त्याचं प्लॅनिंग आहे बाबा हे. दत्तगुरूंनी कार्य तयार करून ठेवलंय आणि म्हणून असे कार्यामध्ये असे कार्यक्रम होतात. म्हणून त्याच्यात एवढे भक्त येतात. मठवाले मठ बांधून ठेवतात. पण काही उपयोग नाही. तो नुसता मठ असतो. त्याच्यात लोकं येतात, भाविक गर्दी करतात. पण म्हणजे त्याचाही काही फायदा होत नाही. पण जेव्हा सद्गुरू तिथे जातात, तेव्हा त्याला पूर्णत्व येतं आणि तेव्हा तो खरा तिथे अवतरे वैकुंठ भूवरी. याला वैकुंठाहून तो येतो म्हणा आणि तिथे झेंडा रोवतो. भूवरी झेंडा रोविला. असे भक्त आणि असे शिष्य. मग ते एवढे लोक येतात. मग त्याच्यात शिष्य, सद्गुरूंचे शिष्य येतात. ते त्यांना महात्म्य सांगतात. सद्गुरू स्वतःचं महात्म्य काय सांगणार? ते असे एक उभे राहतात आणि ते बोलायला लागतात. त्यांनी महात्म्य सांगायला सुरुवात केली, की सगळे सभा स्तब्ध होते. ऐकायला लागते. आधी ते शिष्य भक्तच त्या सभेला भारून टाकतात. आ अक्षय सारखे येतात. ते सगळी अशी व्यवस्था, उत्तम व्यवस्था बघतात. अरे वाह! वाह! आणि आता मगाशी त्याचा फोन आला होता. बराच वेळ आम्ही बोललो. तो एवढा चार्ज ज्याला म्हणतात ना, चार्ज झाला एकदम चार्ज. फुल 100% बॅटरी चार्ज. काय आणि तो म्हणाला, "आता आपण जाऊया. सगळीकडे आपण असं करूया." एवढं आहे. त्याचं वय काय? अजून त्याचं लग्न झालं नाही. त्यानं सांगितलं, "लग्न कर." नाहीतर म्हणलं, "आम्ही ॲडमिशन कॅन्सल करून टाकू इकडची." त्याला त्याला ॲडमिशन दिली आहे. मग काय ते ॲडमिशन म्हणलं टेम्पररी ॲडमिशन आहे. त्याला त्याला काय म्हणतात काहीतरी एक शब्द आहे. प्रोव्हिजनल ॲडमिशन. लग्न झाल्याशिवाय ॲडमिशन पक्के होणार नाही. आपल्याला एक गंमत केली. त्याची ॲडमिशन पक्की आहे. पण आपली त्याला सांगितलं. तेव्हा असा माहोल तयार होतो आणि मग तिथे पूजन त्या स्त्रियांनी पूजन केलं. एवढं असं सर्व फुलांच्या ह्याच्यावरून आम्ही असं गेलो. आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं. काय भगवंताची हे आहे, किमया आहे. तेव्हा सद्गुरूंना देह समर्पित करायचं एवढं तुम्हाला सोपं आहे. आणि सद्गुरूंना देह समर्पित करायचं म्हणजे काय? तर त्यांचं कार्य जे आहे त्याच्यात
जे काही गोष्टी आहेत ते करायच्या बस. त्याचा आनंद घ्यायचा. किती सोपं आहे म्हणा. तेवढा वेळ संसार विसरायचा. ही वृत्ती जेव्हा वाढत जाईल, तेव्हा संसारात असतानाही तुम्ही संसार विसरून जाल. सगळा संसार घडत राहील आणि तुम्ही विसरून जाल. पण गोष्टी व्यवस्थित घडतील. गोष्टीत काही गडबड होणार नाही. तेव्हा सांगतात, हा देह सद्गुरूला कार्यात समर्पित केल्यामुळे ती जी वृत्ती आहे, अहम वृत्ती आहे, ती अहम हा देहाची वृत्ती सोडून त्या सद्गुरूच्या महात्म्याची वृत्ती होईल आणि ती अहम ब्रह्मास्मी होईल नंतर. तेव्हा हा अहंकार देहाचे ऐक्य सोडतो. आधी देहाचं ऐक्य सोडलं पाहिजे अहंकाराने. तर सद्गुरू कार्यात यायला पाहिजे. सद्गुरूंचा कार्य हा व्यापक आहे म्हणा. आणि त्याच्यामुळे त्याची व्यापकता, तर मन त्याची व्यापकता धारण करते. आणि त्याच्यामुळे त्याची जी जाणीव, ती अहमवृत्ती जाऊन ती व्यापक जाणीव व्यापक होते. आणि जीव अहम ही अहमची वृत्ती आहे, ही म्हणाले हे अशुद्ध आहे. जीवरूप म्हणून त्याला जीव म्हणतात. मग तीच अहम ब्रह्मास्मी सद्गुरू सांगतात, तरी तू आत्मस्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपात ती एकरूप होते आणि परमेश्वर स्वरूप होऊन जाते. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात, देही बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. मग काय करायचं? सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनाच्या संगतीत नेहमी राहावं म्हणा. संसाराची संगती नाही धरायची. त्यासाठी सज्जनांची म्हणजे सद्गुरूंची नेहमी संगती करावी. कारण अहंकाराची अशी गंमत आहे, की तो अज्ञानी लोकांच्या मागे जात नाही. त्यांना म्हणताय, या लोकांचे काही उपयोग नाही मला. त्यांना सांगून काही उपयोग नाही. अहंकार हा बुद्धिवान लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या मागे खूप लागतो. ज्यांनी खूप पुस्तकं वाचली आहे, काय केलंय, त्याच्या मागे तो लागतो. त्याला धरतो तो, त्याला झपाटतो. अज्ञानाची पाठी कोरी असते. म्हणून सद्गुरू त्याच्यावर सांगतात, त्याच्यावर तो लिहित जातो. पण जो असतो, ग्रंथ अनेक वाचलेले असतात. पण त्याच्यापैकी मला मोठं आश्चर्य वाटतं. काही-काही असे असतात, अनेक पुस्तकं वाचतात. जसं घोरपडे आहे आमचे, असे पारखी आहेत. त्यांनी वाचन पुष्कळ केलं, त्यांनी पुस्तक लिहिलं. पण त्यांना खरं महात्म्य कळलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं, की अरे आपण जे वाचलं, जे पुस्तक आहे, जे काय आहे, त्यात काय अर्थ नाहीये. काय खरं ज्ञान सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणचा अहंकार जाऊन ते निरहंकारी झाले. तेव्हा सद्गुरू ज्याची पाठी कोरी असते तो श्रद्धावान असतो. म्हणून त्याचा लगेच निश्चय होतो त्या सद्गुरूंनी सांगितले त्या ज्ञानाचा. आणि जो बुद्धिमान असतो, खरा बुद्धिमान, आणि ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आणि प्रेम असतं सद्गुरूंच्या बद्दल, तो सद्गुरूंचं जे सांगतात तेच सत्य आहे, असा निश्चय, बुद्धीचा निश्चय करतो तो. आणि त्याच्याप्रमाणे आचरण करतो. म्हणून तिथे अहंकाराला राहायला जागाला मिळत नाही. तो बुद्धीचा निश्चय झाला त्याचा, की अहंकार निघून जातो. पण जो स्वतःला ज्ञानी, बुद्धिमान, चतुर समजतो, त्याला तो अहंकार जाऊन पकडतो, झोंबतो. आणि एवढंच नाही, तर तो अहंकार त्याला अनेक प्रकारच्या संकटात घालतो. कारण अहंकार आला म्हणजे त्याची पिलावळ आली. अहंकार आला म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे त्याचे सोबती आले म्हणाले. अहंकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे हे जे आहेत, ही त्यांची टीम आहे म्हणजे. त्या टीमच्या बरोबर अहंकाराची टीम आहे. त्या टीम बरोबर तो राहतो. आणि त्याची राहायची जागा काय? तो अहंकार. म्हणून ज्ञान ज्याच्या ठिकाणी असतं असं त्याला वाटतं, त्या ठिकाणी अहंकार जाऊन मस्त आरामात राहतो. वाह! वाह! याच्या ठिकाणी अहंकार आहे ना, मस्त मी त्याच्याकडे राहतो. म्हणून अहंकाराला राहायला जागा कोणाच्या ठिकाणी मिळते? तर जो सो कॉल्ड ज्ञानी आहे, सो कॉल्ड. पण बुद्धिमान मनुष्याला जाणीव असते, की मला समजतं, मी जाणतो. म्हणून अहंकाराला त्या जाणीवेत राहायला छान जागा, ऐसपैस जागा मिळते. आमच्या आमचे असेच एक शिष्य होते. काय त्याला ज्ञान लागलं. 48 पुस्तकं लिहिली. आमचं ज्ञान घेऊन त्यांनी 48 पुस्तकं लिहिली.
आणि आम्हालाच वरून काय म्हणतात, "तुम्ही काय समजलात?" मला म्हणतात, "तुम्ही काय समजलात? मी तुमच्या गुरुकुलातला विद्यार्थी आहात का आहे का? तुम्ही काय समजलात? मी तुमच्या गुरुकुलातला विद्यार्थी आहे का?" याला काय म्हणतात? याला म्हणतात अहंकार. काय अहंकाराने जाणलं, की अरे याच्या ठिकाणी चांगली जागा आहे. म्हणून तिथे तो जाऊन राहिला. त्याच्या बुद्धीत राहिला. कालच त्यांनी आम्हाला आणखी एक लिस्ट पाठवली. आणखी एक लिस्ट पाठवली. त्यात त्यांनी लिहिलं की 18 पुराण, 10 उपनिषद, हंसगीता, गुरुगीता, अष्टावक्र गीता अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. आणि त्यांनी आम्हाला दाखवलं असं-असं आहे. आम्ही किरण मुळेंना दाखवलं, बघा यांच्याकडून हे आलंय बघा, किती पुस्तकं लिहिली. मग आम्ही म्हटलं नाही, पण म्हटलं, "हे मग मला कशाला दाखवतो? मग तुला ते दाखवल्याशिवाय समाधान नाही होत, की बघा मी एवढी पुस्तकं लिहिली आहे, म्हणजे की मी किती विद्वान आहोत आणि तुम्ही काय म्हणत होतात मला, तुला काही येत नाही. मी केवढा विद्वान आहोत बघा." याला अहंकार असं म्हणतात. तो अहंकार कधी त्याला रसातळाला नेईल, कधी घात करेल काय सांगता येत. त्याच्यानंतर भगवान सांगतात, बुद्धी म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय? भगवंतांनी सांगितलं. हे सर्व विकार आहेत म्हणले. हे आपल्या ठिकाणी नसावेत. ते कशाकरता सांगतायत? हे सर्व विकार आहेत. या देहाच्या ठिकाणचे, या क्षेत्राच्या ठिकाणचे विकार आहेत. आणि हे असल्यामुळेच त्याला त्या अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येत नाही. वास्तविक तो ब्रह्मच आहे. पण त्याला त्याचा अनुभव येत नाही. का? हे सर्व विकार आहेत म्हणे. मग अहंकार नको. मग सद्गुरूंची चाकरी, त्याची करावी चाकरी. शिर घेऊनी हातावरी. तेव्हा तो अहंकार जाईल म्हणजे. तेव्हा तो विकार जाईल. दुसरा विकार म्हणजे या क्षेत्राचा बुद्धी. मग बुद्धी म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जीवाच्या ठिकाणच्या 4 वृत्ती आहेत. ज्याच्या जीवाच्या ठिकाणी स्फुरलेल्या या 4 वृत्ती आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. जीवाच्या ठिकाणी संकल्प, विकल्प वृत्ती उठतात. संकल्प, विकल्प. मन म्हणजे काय हो? खरं ना सांगायचं गुह्य, कानात सांगायचं आम्ही खरं एक गूढ ज्ञान सांगायचं नसतं. पण आता सगळे भक्त असल्यानंतर आम्हाला सांगावंसं. खरं म्हणजे मन नावाची काही गोष्टच नाही बाबा. असं सांगितल्यानंतर आमचे घोरपडे त्यांना एवढा आनंद झाला, की ते 2-4 दिवस ते आनंदातच होते. पण मन नाही काय सांगता म्हणजे? नाही म्हटलं मन नाहीच आहे. एवढा आनंद होतो. अहो म्हणजे संपूर्ण योग मार्ग मनाला काबूत आणण्याकरता तो योग मार्ग तयार झाला. आणि एवढा तो क्रियायोग आणि ते अमुक महाराज 2000 वर्ष तपश्चर्या करतायत. क्रियायोग आहे त्यांचा. 2000 वर्ष त्या मनाला काबूत करतायत. काय? आणि तुम्ही सांगता आणि म्हणले ते काय षटचक्र भेदन आणि कोणी काय म्हणतात ते शक्तिपात वगैरे एवढं सगळं सांगतायत म्हणलं एवढं. आणि तुम्ही ज्याच्यासाठी हे सगळे कष्ट चालले आहेत, ती गोष्ट अस्तित्वातच नाही म्हणाले. "अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता करीशी काही." तू बोलतोच कशाला म्हणले त्या मनाबद्दल त्याचा काय? ते नाहीच आहे. पण तो हळूच सद्गुरू त्याच्या कानात सांगतात. इतरांना सांगू नको म्हणतात. तुझ्या कानात पण इतरांना समजलं ना, तरी त्यांना कळणार नाही रे, मी तुला सांगतो. कारण सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय हे काही कोणाचं कळत नाही. तेव्हा मन नावाची गोष्टच नाही. हे तुला सांगतो. ते असं स्फुरलं म्हणजे. हवा, हवाई म्हणून हवा हवाई. मग ते स्फुरलं नुसतं. त्याला नष्ट करण्याकरता, त्याला दाबून टाकण्याकरता, त्याला हे करण्याकरता आणि त्याला काय म्हणतात, निर्विचार करण्याकरता. किती विचार, एवढा विचार कशाला करतात त्याला निर्विचार करणे काय? एवढं यातायाती कशाला करता ते नाहीच आहे.
नसे वस्तूची भावना व्यर्थ गेली असं असं रामदास स्वामी सांगतात, नसे वस्तूची भावना व्यर्थ गेली. जी वस्तूच नाही त्याची भावना केली, मग तिला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे काय चाललंय मला? मग हे करा, हे व्रत करा, तमकं करा, ढमकं करा. तेव्हा जीवाच्या ठिकाणी जाणीव रूप ज्ञानवृत्ती स्फुरते. हिला बुद्धी असं म्हणतात. ही ज्ञानवृत्ती आहे. आणि मन उगाचच स्फुरतं म्हणले मनाचं. जसा अहंकार असा आला ना उगाचच, तसाच म्हणले मनही असंच उगाचच आलं. आणि बुद्धी म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. आधी जेव्हा बुद्धी स्फुरते ना, ती सत्सद विवेक बुद्धी स्फुरते. तिचं स्फुरण होतं. ती काय करणार? पण नंतर ती विकारी होते. ते विकार तिच्यात येतात ना. त्या बुद्धीमध्ये विकार येतात. कुठले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार येतात आणि ती विकारी होते आणि म्हणून मनुष्य भिकारी होतो. काय? ही बुद्धी सत्सद विवेक बुद्धी आहे खरी म्हणजे. ही बुद्धी सुख कोणतं आणि दुःख कोणतं, पुण्य कोणतं, पाप कोणतं. बुद्धी म्हणजे काय हो? निवाळा करणे, न्यायाधीश. बुद्धी न्यायाधीशाचं काम. खरं काय, खोटं काय? काय सत काय, असत काय? पुण्य काय, पाप काय? हे पुण्य, हे पाप. असं केलं तर हे पुण्य, असं केलं तर पाप. असं असलं ते शुद्ध, असं असलं ते अशुद्ध. असं हे असलं ते लहान, असं असलं तर मोठा. असं असलं तर श्रेष्ठ, असं असलं तर कनिष्ठ. हे विश्लेषण करणारी जी वृत्ती आहे तिला बुद्धी असं म्हणतात. पण तिच्या ठिकाणी अनेक विकार येतात. न्यायाधीश चांगले असतात, परंतु वकील त्यांना हे करतात, भरीस पाडतात आणि त्यांना काय लाच देऊ करतात. त्यांना काय कर काही न्यायाधीश असतात ते चांगले असतात. ते काही करत घेत नाही. पण काही न्यायाधीश असतात तसंच बुद्धी आहे. तेव्हा बुद्धी विश्लेषण करणं याला बुद्धी असं म्हणतात. तीच बुद्धी. बुद्धी पूर्ण सत्वगुणाने युक्त आहे. खरं म्हणजे खरं स्वरूप. अत्यंत शुद्ध आहे. अत्यंत तीव्र आहे. आणि म्हणून या बुद्धीत ज्ञानस्वरूप असलेल्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. बुद्धी आत्मसाक्षात्कार कुठे होतो? आम्हाला त्यांनी विचारलं, संजीव चव्हाण यांनी विचारलं, सद्गुरू आत्मसाक्षात्कार म्हणजे? अरे अनेक प्रकारे सांगतो. आता बघा, आता सांगतो म्हणले वेगळ्या प्रकारे आत्मसाक्षात्कार. तुझी बुद्धी एकदम शुद्ध करून करून घे. तुझ्या बुद्धीत आधी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, कोणाबद्दल मत्सर नको, मोह नको, कोणाचा द्वेष नको, काय काही नको. काम नको, क्रोध नको. हे सगळं गेलं. हा सद्गुरू कोणी असं म्हणाला, की आज मी आलो. आज ना माझ्या ठिकाणी काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, मद नाही, मत्सर नाही, काही नाही. तर मग सद्गुरू सांगतील, मग आता तुझी बुद्धी शुद्ध झाली. या शुद्ध बुद्धीमध्ये तुझ्या त्या आत्म्याचं प्रतिबिंब पडेल. बघ त्यालाच त्यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. तेवढं सोपं आहे म्हणाले. म्हणून म्हणून म्हणाले बुद्धी शुद्ध करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही तो मंत्र देतो. तर लोक म्हणतात दत्तात्रय परंपरा आहे आणि मला दत्ताचा मंत्र दिला नाही. काही लोकांचे असं म्हणत दत्ताचा मंत्र दिला नाही. मोठे आशेने ते येतात आणि दत्त हा आमचा अक्षय त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. मला मोठं कौतुक वाटलं. पण सद्गुरू ते त्याच्यात हे दत्तगुरूचा मंत्र नाहीये. म्हटलं दत्तगुरूंना देऊ नंतर मंत्र तुला. म्हटलं तुला पाहिजे का आता देऊ का म्हटलं मंत्र? नाही, नाही म्हणाला. तुला हसायला. नाही, नाही आता नको. तेव्हा अरे हा मंत्र कशाकरता दिलाय? हा मंत्र तुझं मन, बुद्धी शुद्ध करण्यासाठी. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं शुद्ध करायचं आणि शुद्ध केल्यानंतर काय हो? अरे वेड्या, हे शुद्ध झालं ना, की तो आत्म्याचं प्रतिबिंब आपोआप पडेल त्याच्यात. ते काही तुला आणायचं नाही. त्या आत्मा धरून तुला आत्मसाक्षात्कार करायचं म्हणजे काय ते धरून बांधून काहीतरी आत्म्याला आणायचं असं नाही.
हे तुझं झाली ना तयारी, की त्याच्यात एक दिवस असं प्रतिबिंब पडेल. अरे वा वा वा, त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. किती सोपं आहे म्हणाले. सद्गुरू आवाज गेला. भक्तीचे साधन आहे ती शुद्धी करण्यासाठी आहे. तू शुद्धी करतच नाही काही. तू शुद्धी करतच नाही, कारण तू शुद्धीवरच नाही. तू संसारात गेलाय, संसार निद्रेत गेलाय. तू शुद्धीवर कुठे? संसारात झोपलाय तू. संसारात गेला म्हणजे झोप. सद्गुरूंच्याकडे आला म्हणजे जागृती. जो सद्गुरूंच्याकडे येऊन बसला तो जागृती. किंवा ज्याला सद्गुरूंचं ज्ञान आठवत आहे, प्रेम आठवत आहे, भक्ती आठवत आहे, तो जागृत आहे. आणि जो संसारात ज्याला आठवतोय, संसार ज्याचा मन बुद्धी चित्तात भरलेला आहे, तो झोपलेला आहे. त्याला झोपलेला आहे असं म्हणतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. महाराजांकडे आम्ही आलो तेव्हा कोणतरी महाराज कोणाशी तरी बोलत होते. अगदी पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला थोडं गीतेचं ज्ञान वगैरे होतं थोडं. हा काय, महाराज ते गीतेवर त्याच्याशी बोलत होते. मग आम्ही मध्येच महाराज म्हणलं एक प्रश्न विचारू का म्हणलं. हा विचार. तो म्हणलं महाराज तो श्लोक आहे, या निशा सर्व भूताना, मला कळलं नाही म्हणलं ते. रात्र काय आहे, दिवस काय आहे, कसं काय. अरे ते गीता वगैरे तू कशाला म्हणाले. सध्या तू त्या भानगडीत पडू नको. तुला सांगेन म्हणे नंतर. तू सध्या प्रेम भक्ती. इकडे प्रेमाबद्दल सद्गुरूंचं वर्णन करायचं, सद्गुरू कार्यक्रम काय झाला, सद्गुरू काय बोलले, बस ह्याच्याबद्दलच बोलायचं. सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी. ज्ञान नाही सांगायचं. सद्गुरूंनी काय सांगितलं, तिथे गेले तिथे मग काय सांगितलं. हा, सद्गुरूंनी तिथे गेल्यानंतर काय सांगितलं हे सांगतात, हे बरोबर. ते सद्गुरूंचं ज्ञान झालं. तेव्हा पण म्हणाले, महाराज काय म्हणाले, तुला ते नंतर सांगता येईल. पण म्हणाले नाही. पण असं आहे म्हणाले की प्रश्न विचारल्यावर, शिष्याने प्रश्न विचारल्यावर सद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. असा सद्गुरू शिष्य परंपरेचा दंडक आहे. त्याच्यामुळे म्हणून तुला सांगतो म्हणून, तुझी अवस्था नाही आहे आता, पण तुला सांगतो, मग तुला कधीतरी त्याचा उपयोग होईल. या निशा सर्वभूतां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानी सा निशा पश्यतो मुनी. सरळ सरळ अर्थ जिथे म्हणाले हे झोपतात, सर्वसामान्य मनुष्य झोपतात, तिथे योगवाले असतील ते ध्यान लावतात रात्रीचं ध्यान. आणि जिथे सर्वसामान्य लोक संसार करायला सुरुवात करतात, उठतात, जागृत होतात, तिथे म्हणजे ते झोपलेले असतात, असा त्याचा अर्थ नाही आहे म्हणाले. तर संसार हीच एक निद्रा आहे म्हणाले. मन बुद्धी चित्तामध्ये संसार भरला की तो ईश्वरला विसरला, आत्म्याला विसरला, ही त्याची निद्रा आहे. अज्ञान निद्रा, याला अज्ञान निद्रा असो. त्याला या निशा सर्व भूतानां तस्यां जागृती संयम. तेव्हा म्हणले संयमी ज्ञानी पुरुष सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाचं मनन चिंतन करत असतात, निधी ध्यासन करत असतात, म्हणजे ते जागृत असतात. यस्याम जागृती भूतानी. आणि सर्वसामान्य मनुष्य जे संसारात त्याच्या ठिकाणी भरलेला असतो, तो जागृत असतो संसारात, तिथे हे झोपलेले असतात. म्हणजे त्यांना त्या संसारात राहून सुद्धा ते झोपल्याप्रमाणे त्या संसाराचा काही त्यांच्यावर परिणाम नसतो. तेव्हा हीच बुद्धी ज्ञानस्वरूप असलेल्या आत्म्याचं त्याच्यात प्रतिबिंब पडतो.
बुद्धी तीच, पण ती शुद्ध झाली. सद्गुरूंच्या ज्ञानानी, मंत्रानी, बोधानी, यज्ञानी सगळ्यांनी शुद्ध करता, 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 करता. ते जेव्हा शुद्ध होते तेव्हा प्रतिबिंब पडतं. तेव्हा मग अनुभव येतो. तेव्हा मग आम्हाला असा एकदा अनुभव आला. काय तो भगवान श्रीहरी आम्हाला दिसला. त्याचं प्रतिबिंब पडलं. तो सगुण साकार दिसतो. निर्गुण निराकार ज्ञान होतो आणि त्याला साक्षात्कार असं म्हणतात. त्याला त्यालाच अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. आणि हेच क्षेत्रज्ञ या ज्ञानाने भगवंत हेच सांगतायत. हीच अवस्था सांगतायत. हिलाच याच बुद्धीला त्या बुद्धीत ज्ञानस्वरूप असलेल्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. आणि अशी आत्म्याच्या ज्ञान प्रकाशाने युक्त झालेली बुद्धी निर्गुण आत्म आत्मसाक्षात्कार निर्गुण कसा होतो? तर त्या आत्म्याचं ज्ञान तिथे होतं. स्पष्ट ज्ञान होतं. कोणी त्याला काही विचारलं, अरे वाह! आणि त्या आत्म्याचा अनुभव तो त्याच्यात रमतो. त्याला संसाराचा अनुभवच येत नाही. बुद्धीच्या ठिकाणी नेहमी ज्ञान प्रकाश त्याच्या ठिकाणी. बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान स्फुरत राहतं. तर हा आत्मसाक्षात्कार आणि हा निर्गुण साक्षात्कार आणि त्याला प्रत्यक्ष श्रीहरीचं दर्शन होतं. त्याची बुद्धी, मन, बुद्धी, चित्त असं सर्व त्याचं एवढं शुद्ध होतं. मग त्याला त्या श्रीहरीची सगुण मूर्ती दिसते. जशी आम्हाला दिसली. आम्हाला जशी दिसली तसं आम्ही काल सांगितलं देव मामलेदारांना सुद्धा दिसली. देव मामलेदारांना दर्शन झालं त्या श्रीहरीचं. आणि म्हणून त्याच्या आधी स्वामी समर्थांच्याकडे ते गेले होते तेव्हा त्यांना स्वामी समर्थांनी तो काय म्हणतात त्याला शाळीग्रामाचा दगड असतो आणि तो गंडकी नदीच मिळतो. दुसऱ्या कुठल्या नदीत सापडत नाही म्हणत. गंडकी नावाची नदी आहे. त्या नदीत शाळीग्राम शिळा मिळतात आणि त्या शाळीग्राम शिळेत भगवान विष्णूचं वास्तव्य असतं. आणि म्हणून बघा त्याचं आम्ही हे सांगितलं. त्या ग्रंथात लिहिलेलं आहे, की शाळीग्राम शिळा दिली. पण का दिली? याचं कारण असं, की ते विष्णू भक्त होते. ते दामाजी पंतांचा अवतार होते आणि दामाजी पंत महाविष्णूचे भक्त होते. विठ्ठलाचे भक्त होते आणि हे त्यांचे अवतार होते. तेव्हा त्यांना अक्कलकोट स्वामींनी तो शाळीग्राम शिळा दिली आणि एक दिवस त्यांना भगवान विष्णूचं असं दर्शन झालं. सर्व संतांचे अनुभव जे असतात सारखे असतात. तेव्हा याला आत्मसाक्षात्कार असतो. निर्गुण साक्षात्कार हा ज्ञान स्वरूपाने होतो बुद्धीच्या ठिकाणी आणि सगुण साक्षात्कार त्याच्या हृदयाच्या ठिकाणी होतो. म्हणजे हे दोन्ही मिळून साक्षात्कार झाला. म्हणून आत्म्याच्या ज्ञान प्रकाशाने अशी युक्त झालेली बुद्धी जी असते ती आपल्या पलीकडे असलेल्या आत्मस्थितीला जाणते. तिच्या एका बाजूला आत्मस्थिती असते. एका बाजूला आत्मा असतो तिच्या आणि दुसऱ्या बाजूला खाली वरच्या बाजूला आत्मा असतो आणि खालच्या बाजूला तिचे मन असतं. तेव्हा जीव असतो जीव. बुद्धीच्या एका बाजूला जीव अवस्था असते आणि एका बाजूला आत्म्याची अवस्था आत्मा असतो. तेव्हा त्याला आत्म्याचं प्रतिबिंब त्या बुद्धीत पडतं आणि मग त्या जीवाला ज्ञान होतं, अरे मी अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं जीवाला पटकन. आणि ही बुद्धी त्या आत्म्याच्या ज्ञान प्रकाशाने युक्त असलेली बुद्धी आपल्या पलीकडे असलेल्या आत्मस्थितीला जाणते आणि आपल्या अलीकडे असलेल्या जीवाला ते ज्ञान करून देते आणि तो जीव हाच शिव होतो. असा जीवाचा शिव होतो आणि शिवाचा ब्रह्म होतो. म्हणून या बुद्धीला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तसंच ती आपल्या अलीकडे असलेल्या जीवाला जाणते आणि म्हणूनच ती आत्मा आणि जीव यांच्या संधी खूप महत्वाची आहे. आम्ही सांगितलं मंत्र म्हणताना मंत्र संपला की ध्यान सुरू करायचं सद्गुरूंचं.
2 मंत्राची संधी, संधी खूप महत्वाची. 2 मंत्राची संधी म्हणजे एक मंत्र म्हणून झाला, दुसरा मंत्र म्हणायचा आहे. त्याला संधिकाल असं म्हणतात. त्या संधिकालामध्ये काय करायचं? सद्गुरूंचं ध्यान करायचं. तेव्हा बुद्धी, मन आणि बुद्धी, जीव आणि एकीकडे जीव, एकीकडे आत्मा. आमच्या महाराजांनी लिहिलेलं आहे. एकीकडे गवळण नाही, एकीकडे राधा, एकीकडे कान्हा, एकीकडे राधा, एकीकडे कान्हा. गवळण राहे दुरी आणि गवळण दूर राहिली म्हणा. तेव्हा गवळण दूर राहिली म्हणजे अज्ञान दूर राहिलं आणि राधा म्हणजे प्रेम भक्तीची धारा, ती हरीशी एकरूप झाली. जेव्हा विकार जातात तेव्हा त्या श्रीहरीशी एकरूप होत. एकीकडे कान्हा, गवळण राहे दुरी, एकीकडे राधा, एकीकडे कान्हा, गवळण राहे दुरी आणि तयामध्ये अवधूत निराकारी. मध्ये कोणाच्या? राधा आणि कृष्णाच्या मध्ये अवधूत निराकारी, निराकार असा अवधूत म्हणजे ब्रह्मस्वरूप, की ते राधेलाही जाणतं, कृष्णालाही जाणतं. असं जे आणि दोघांचं मिलन हेही जाणतं. त्याला अवधूत असं म्हणतात. तयामध्ये अवधूत निराकारी, निराकारी अवधूत असा तो तिथे राहायला म्हणाला. आता आता म्हणलं बुद्धी म्हणजे काय तुम्हाला कळलं. आता अव्यक्त म्हणजे काय? अव्यक्त म्हणजे क्षेत्र म्हणजे पिंड. अव्यक्त म्हणजे काय? जे व्यक्त नाही ते, दिसत नाही ते. क्षेत्र म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड, याला क्षेत्र असं म्हणतात. याचं कारण हे कुठून निर्माण झालं? हे हा पिंड आणि ते ब्रह्मांड पंचमहाभूताचं हे कुठून निर्माण झालं? जिथून निर्माण झालं, जिथून कुठून निर्माण झालं ते दिसत नाही, म्हणून त्याला अव्यक्त असं म्हणतात. हे ब्रह्मांड कुठून निर्माण झालं आणि हा पिंड कुठून निर्माण झाला ते दिसत नाही, म्हणून त्याला अव्यक्त असं म्हणतात. म्हणजे या पिंडाचं आणि त्या ब्रह्मांडाचं जे मूळ कारण आहे ना, त्याला अव्यक्त असं म्हणतात. अव्यक्त कारण ते व्यक्त नाही, ते दिसत नाही. म्हणून सांख्यांनी 24 तत्वाची जड विनाशील प्रकृती सांगितली. सांख्यांनी सांगितलं की हा पिंड जो आहे किंवा हे ब्रह्मांड आहे 24 तत्वाचं झालेलं आहे. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच विषय आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 4. अशी 24 तत्वाची ही सांख्यांची प्रकृती आहे. ती जड विनाशशील आहे. तिचा विनाश होणार आहे. तिलाच अव्यक्त असं म्हटलं. पण ती 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 पंचमहाभूत वगैरे ज्याच्यातून निर्माण होतात, त्याची आधीची अवस्था तिला अव्यक्त असं म्हणतात. आणि ती पंचमहाभूतांच्या रूपाने व्यक्त होते, तिला व्यक्त अशी प्रकृती असं म्हणतात. आणि दुसरी म्हणजे पराप्रकृती, ही जड प्रकृती 24 तत्वाची आणि दुसरी पराप्रकृती म्हणजे जीव दशा. परा का म्हटलं तिला? का परा म्हणजे श्रेष्ठ. या जड प्रकृतीपेक्षा ती श्रेष्ठ आहे म्हणून. जीव दशा, जीव हा चेतन आहे. जीव हा चैतन्यमय आहे म्हणत. परंतु तो या प्रकृतीशी एकरूप झाला आणि म्हणून तो बिघडला म्हणाले. पण बिघडूनही तो चेतन स्वरूप त्याचं नष्ट नाही झालं. चेतन आहे. सर्व पंचमहाभूत आणि सर्व प्राणी मात्र आपलं स्थूल शरीर सोडून सूक्ष्म रूपाने जिथे लय पावतात. सांगितलं ना, पंचमहाभूताचा लय होतो. काय? लय योग, त्याला लय योग असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी लय योग साधला आणि ते वैकुंठाला गेले. म्हणून त्याला विमानात बसून गेले असं म्हटलं. आम्ही गेलो होतो. त्या तो विराट रूप असा भगवान महाविष्णू प्रगट झाला. आम्हाला असा अनुभव आला, की अरे आपण विमानातच बसलोय. एवढं स्पीडने जात होतो, खूप स्पीड. तरी तो म्हणाले त्याच्यापर्यंत जाईपर्यंत एकेका अंगापर्यंत जाईपर्यंत किती वेळ लागला? 3-3.5 तास. बापरे! तरी असं जाणवत होतं, की आपला काहीतरी जबरदस्त स्पीड आहे आज आणि आपण जातोय.
तसं ते जबरदस्त स्पीडनी म्हणजेच विमानाने, सूक्ष्म देहाने ते तुकाराम महाराज त्याचा लय केला म्हणजे सगळं आणि स्पीडने ते वैकुंठाला गेले. यालाच वैकुंठ गमन असं म्हणतात. तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन. आता याच्यावरच आपण एक व्हिडिओ करायचा. म्हणजे लोकांच्या लक्षात येईल, अरे हे काहीतरी वेगळं सांगतात. बाकीचे बरेच व्हिडिओ याच्यावर आम्ही बघतो. मोठी गंमत वाटते आम्हाला. काय, काय काय अकलेचे तारे तोडतात. तेव्हा पंचमहाभूत सर्व प्राणी मात्र आपलं स्थूल रूप सोडून जिथे सूक्ष्म रूपाने राहतात, लय पावतात, त्याला लययोग असं म्हणतात. त्याला अव्यक्त असं म्हणतात, अव्यक्त. तुकाराम महाराज काय अव्यक्त स्वरूप झाले आणि अव्यक्ताचंच विमान घेऊन ते त्या वैकुंठाला गेले. तेव्हा देहाच्या ठिकाणी हा अव्यक्त अवस्थेलाच पराप्रकृती किंवा जीव असं म्हणतात. आणि ब्रह्मांडाच्या ठिकाणी या अव्यक्त स्थितीला पराप्रकृती असं म्हणतात किंवा विराट असं म्हणतात. विराट पुरुष हा ब्रह्मांडाच्या ठिकाणचा प्रथम म्हणून त्याला प्रथम जीव असं म्हणतात. त्याच्यापासून पुढे ही ब्रह्मांड सृष्टी निर्माण झाली. तेव्हा आता बराच वेळ झाला, थोडंसं पूर्ण करून टाकतो. थोडंसं राहिलंय. हा, 5 मिनिटात पूर्ण पूर्ण होऊन जाईल. 5 मिनिटं जर आपण हे पूर्ण करून. इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचरः. 10 इंद्रिय आणि हे 10 इंद्रिय आणि पंचेंद्रिय. पंचेंद्रियांना गोचर होणारी 10 इंद्रिय म्हणजे कळणारी. भगवान त्याला आता इंद्रिय म्हणजे काय ते सांगतात, ते आपल्याला माहिती आहे. कान, नाक, डोळे, त्वचा हे ज्ञानेंद्रिय झाले आणि या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मन अनुभव घेतो विषयांचा. सगळ्या विषयात जातो, संसारात जातो. त्या विषयांचा अनुभव त्याला येतो. त्याला तो सुख आणि दुःख असं म्हणतो. बुद्धी त्याचा निवाडा करते. अरे हे सुख आहे, हे दुःख आहे. इकडे जाऊ नको, हे दुःख आहे. हे इकडे जा, हे सुख आहे. म्हणजे मनाला जो अनुभव आला तो सुखाचा आला की दुःखाचा आला हे मनाला कळत नाही. हे बुद्धी जाणते आणि मनाला सांगते. आणि याच्याशिवाय सुद्धा वाणी, हात, पाय, उपस्थ आणि जननेंद्रिय हे 5 प्रकार आहेत. हे कर्मेंद्रिय आहेत. आणि ही कर्मेंद्रिय तर जड आहेत. ते दिसतात. पण प्राणाची पत्नी जी क्रियाशक्ती आहे परत मगाशी सांगितलं क्रियाशक्ती. चेतन आत्म्याच्या ठिकाणी तिची क्रियाशक्ती जी आहे, तिला चेतना असं म्हणतात. ती देहात असते. आणि ती देहाच्या आत बाहेर दोन्हीकडे संपूर्ण देह व्यापून असते ती चेतना. आणि ती प्राणाच्या रूपाने असते. आणि ती देहाच्या आत बाहेर जात येत असते. ती कर्मेंद्रियाच्या द्वाराने कर्मेंद्रिय तिला घेऊन जातात. कर्मेंद्रियाच्या द्वारे ते डोळ्यातून जाते, कानातून जाते बाहेर आणि आत येते. आत सगळी माहिती घेऊन येते, ज्ञान घेऊन येते. कानाच्या द्वारे शब्दांनी ज्ञान आणते. दृष्टीच्या द्वारे बाहेर काहीतरी बघते आणि त्याचं ज्ञान आणते. दृश्याचं ज्ञान आणते. असं ती ज्ञान आणते. तिला चेतना असं म्हणतात. तेव्हा हे सर्व ज्ञान बुद्धीला आणून देते. मग आता शेवटी सांगतात मन म्हणजे काय? एका बाजूला इंद्रिय, मन कुठे राहतो? मनाचं घर कुठे आहे? एका बाजूला इंद्रिय, दुसऱ्या बाजूला बुद्धी. काय? आम्ही लहानपणी असा गणपती आम्ही मित्र मिळून असा गणपतीचा उत्सव साजरा करायचा, स्टेज गीच करायचं आणि आम्ही तबला वगैरे वाजवायचो. ते कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं होतं. आणि त्या स्टेजची जागा अगदी छोटीशी होती. त्याच्यावर पेटीवाला बसला होता इकडे आणि इकडे तबला आम्ही आणि कसा बसा तो कीर्तनकार तिथे उभा होता. कीर्तन करत होता. ते कीर्तन करता करता त्याला एवढं अवघडल्यासारखं झालं. तो काय म्हणाला, एकीकडे पेटी, एकीकडे तबला आणि आणि मधात कीर्तनकार दबला. असं म्हणाला. एकीकडे पेटी, एकीकडे तबला आणि मधात कीर्तनकार दबला असं. आम्ही सगळे लोक हसायला लागले. चांगला विनोद त्यांनी केला होता. तसं म्हणले एकीकडे एका बाजूला बुद्धी बुद्धी
आणि दुसऱ्या बाजूला इंद्रिय. आणि दोघांच्या संधीत म्हणजे मध्ये हा मन दबला. मनाचा तबला वाजतो ना दोन्ही. एकीकडे इंद्रिय, एकीकडे बुद्धी. त्या मृदुंगासारखा त्याचा तबला वाजतो मनाचा. या दोघांच्या मध्ये मनाचा भास होतो. मन नसतं बाबा. मन नावाची गोष्ट नाहीये. काय ही गोष्ट तुला सांगतो. मनाचा भास होत असतो. हे मन चंचल आहे. क्षणात तिकडे जातं, क्षणात तिकडे जातं असं वाटतं. रजोगुणाने युक्त आहे. त्याला सगळं आवडत असतं, विषय आवडतात म्हणून रजोगुण. आणि मन सगळ्यात महत्वाचं सांगतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मन हे वायूचं व्यर्थ स्फुरण आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन कसं करतात मनाचं? अरे बाबा, मन हे वायूचं व्यर्थ व्यर्थ स्फुरण झालं, व्यर्थ झालं. नसे वस्तूची भावना व्यर्थ गेली. व्यर्थच काहीतरी भावना केली नसलेल्या गोष्टीची. आणि माझ्या मनाला असं झालं, आणि माझ्या मनाला तसं झालं, आणि दुःख झालं, आणि तमकं झालं. त्याला मन असं म्हणतात. ते एका बाजूला बुद्धी आणि दुसऱ्या बाजूला इंद्रिय यांच्यामध्ये सारखं ते इकडे तिकडे धोबिका कुट्टाना घरकाना घाटता म्हणतात तसं ते होत आहे. चंचल व्यर्थ वायूचं स्फुरण आहे. त्याला मन हे नाव आहे. हे बुद्धीच्या नंतर आणि अहंकाराच्या पूर्वी बरं दोन संधीत राहतं. एकीकडे बुद्धी, एकीकडे अहंकार. एकीकडे बुद्धी, एकीकडे इंद्रिय. याच्या मधोमध बरोबर ती मध्यात राहते. अध्यात आणि मध्यात. आम्ही म्हणले कोणाच्या अध्यात्म मध्यात नाही, याला अध्यात्म म्हणतो. अध्यात्म मध्यात जे असतो त्याला खरं अध्यात्म म्हणतो. तेव्हा बुद्धीच्या नंतर आणि अहंकाराच्या पूर्वी अहंकार त्याला सांगत असतो इकडे संसारात अहंकार ओढून देत असतो. आणि तिकडे बुद्धी त्याला आत्म्याच्याकडे, सद्गुरूंच्याकडे ओढत असते. त्याचा रस्सिकेच चालू असते त्या मनाची. एकीकडे बुद्धी, एकीकडे अहंकार त्याला ओढतो. अहंकार त्याला विषयांकडे ओढतो आणि बुद्धी त्याला सद्गुरूंच्याकडे, त्यांच्या कार्यात ओढत जातो. असे रस्सीखेच होते म्हणाले, रस्सीखेच. आणि जो भाव त्याला, ज्या भावाचं बळ त्यावेळी त्याच्या ठिकाणी असेल, त्या तसं तिकडे तो खेचला जातो. तेव्हा त्याला मन असं म्हणतात. कल्पना करणे म्हणजे मन, आणि कल्पना म्हणजे भ्रांती, आणि भ्रांती म्हणजे खोटं. म्हणून मन म्हणजे वायूचं व्यर्थ स्फुरण असं म्हणतात. बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान आहे, कल्पना नाही. बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान. म्हणून बुद्धीला खरं खोटं कळतं. ज्ञानाने ते जाणलं जातं आणि बुद्धीचा विषय होतो. आणि म्हणून ते बुद्धीच्या बाहेर आहे. मन हे बुद्धीच्या बाहेर आहे. कारण बुद्धी मनाला जाणते. आणि मनात कल्पना स्फुरली की त्या कल्पनेचा तो अहंकार तिकडे बसलेला आहे. त्या कल्पनेचा तो अहंकार, हा असंच आहे. तो सांगतो मोठ्याने, नाही नाही असं आहे, असं. म्हणून हे मन अहंकाराच्या पूर्वी आहे. आणि हे मन बुद्धीच्या आणि अहंकाराच्या मध्ये स्फुरत असत. फुरफुरत म्हणजे जसा बुडबुडा येतो, पाणी का बुलबुला असं. तो फुटतो, त्याला काही अस्तित्व नसतं. बुडबुडा म्हणजे काय हो? बुडबुडा म्हणजे पाण्याच्या आत हवा गेली, असा मोठा झाला. पाण्याच्या आत हवा गेली आणि तो बुडबुडा थोडा दिसला, पण तो खरा आहे का नाही? तो नाही पाणी आणि नाही हवा, पण तो फटकन फुटतो. तसं म्हणले मन आहे. मनात स्फुरणाऱ्या कल्पनांचं विश्लेषण बुद्धी करत असते. आणि त्यातलं खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय, धर्म काय, अधर्म काय, मनाला दाखवून सावध करत असते. पोरा सावध रे. पण दुसरीकडे अहंकार त्याला ओढतो. नाही, चला संसारात सुख आहे असं म्हणतो. त्या कल्पनेला सत्य मानतो आणि त्याच्याप्रमाणे देहाकडून करायला लावतो. अहंकार हा त्या देहाकडून, इंद्रियाकडून कर्म करायला लावतो. आणि अहंकारामुळे मन बलवान होतं. त्याच्या खरंच काहीच नाहीये.
पण जसा भुगा मोठा होतो, का? त्याच्यात हवा भरल्यामुळे मोठा फुगा दिसतो. तसा हा बलवान होतो मन. कशामुळे? अहंकारामुळे. मग ते बुद्धीचं ऐकत नाही. नाही, नाही म्हणतं ते ज्ञान मला सांगू नको. सद्गुरूंचं काही सांगू नको. त्यामुळे परब्रह्म स्वरूपाला हे मन, जीव बनवून टाकते. एवढी ताकद अशी येते त्याच्यात, की परब्रह्म स्वरूपाला तो जीव म्हणतो. जीव बनवून टाकतो. पण ही जीवदशा काल्पनिक आहे आणि सत्य नाही आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या ज्ञानाच्या नुसत्या एका फटक्यात ती कल्पना, तो फुगा फुटून जातो अशा आणि ती कल्पना नाहीशी होते. ज्ञानाच्या नुसत्या एका टोकाने नुसतं टोचल्याबरोबर म्हणून सद्गुरू टोचत असतात. टोचल्याबरोबर तो फुगा फुटतो. तेव्हा जीवाला आपल्या अनादी मुक्ततेचा अनुभव होतो. अरे, मी आधीपासून मुक्त होतो. नाही? काय सद्गुरू, मी आधी मुक्त होतो. हो, मग तुला मी तेच तर सांगत होतो. तुम्ही मुक्तच आहे, मुक्तच होतात, मुक्तच आहेत, मुक्तच राहणार. पण तुलाच वाटत होतं. कशामुळे? याच्यामुळे. अहंकारामुळे. मी आधी मुक्त होतो. आताही मुक्त आहे. पुढेही मुक्तच राहणार. बुद्धी हे कधी घडतं? तर बुद्धी जेव्हा सात्विक होते. म्हणून सत्वगुण वाढवा, सत्वगुण लावा अंगारा, अहंकारा अहंकाराला मागे सारा. म्हणजे काय? तर म्हणले अहंकाराने जर फुगला असेल, तर त्याला थोडी टाचणी मारून त्याची हवा कमी करा, असं ते म्हणतात. विंच चावला, विंच चावला. तेव्हा बुद्धी सात्विक झाली पाहिजे, सत्वगुण. त्याच्यासाठी सद्गुरूंच्याकडे आलं पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यात आलं पाहिजे. आणि तेव्हा ती तिच्या ठिकाणी काय होईल? आत्मतत्वाचा निश्चय होईल. काय? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. निश्चय तुझा झाला की तुला आत्मस्वरूपाचा अनुभव आला. निश्चयाचं एवढं बळ आहे. तुका म्हणे त्याची फळ, तेच फळ आहे. वेगळं काही फळ नाही. पण या कल्पनारूप मनाच्या स्वाधीन झाल्यामुळे आत्मतत्वाचा निश्चय होत नाही. तर असा बरा निश्चयो, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. शाश्वत म्हणजे काय? तर परब्रह्म हे शाश्वत आहे. आणि म्हणून सांगतात भगवान, की मन म्हणजे काय? बुद्धी म्हणजे काय? अव्यक्त म्हणजे काय? हे सर्व सांगून झालं. हे सर्व कशाकरता सांगितलं? बाबा, हे सगळं म्हणजे क्षेत्र आहे. याच्यापासून तू बाजूला हो. म्हणजे क्षेत्रज्ञाचं तुला पुढे सांगतो आता. पुढे क्षेत्रज्ञाचं वर्णन सांगणार आहे. मा भूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रियगोचरः पंचमा महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रियगोचरः. श्री गुरुदेव